नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव विजय संविलस्कर. अच्छा. आणि कधीपासून स्टार्ट केलाय? माझं 18 वर्ष चालू झालं आहे धंदा. अच्छा, 18 वर्षापासून चालू आहे. तुम्ही इथेच लावताय का 18 वर्षापासून? अच्छा. आणि तुमच्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही सोय आहे का? व्हेज नॉन दोन्ही असतात. अच्छा, व्हेज नॉन व्हेज दोन्ही उत्तम सोय आहे. म्हणजे वाराला तुम्ही लावता की व्हेज नॉन व्हेज? वर्षाचे 12 महिने लावते. वर्षाच्या 12 महिने व्हेज नॉन व्हेज. अच्छा. आणि तुमच्याकडे काय काय भेटते ते आम्हाला दाखवू शकाल का आता? हा ना. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. वरण आहे का? कशी आपल्या इथे भेटते? अच्छा. कशी काय प्राइस आहे आपल्या इथं? वरणची पूर्ण थाली पाहिजे काय? आपल्याकडे व्हेज थाली कशी आहे पहिले सांगा? माझ्याकडे 60 रुपये. 60 रुपयाने व्हेज थाली भेटते. आणि नॉन व्हेज थाली? नॉन व्हेज थाली जशी घेशील तशी. अच्छा. आणि नॉन व्हेज आपल्याकडे काय काय भेटते तरी? नॉन व्हेज माझ्याकडे सब वस्तू भेटते. ही वरण आहे. हो. ही वाटाणा बटाटा भाजी आहे. अच्छा. ही शिमला मिरची कोबी भाजी आहे. अच्छा. ही वजडी आहे. वजडी पण भेटते का आपल्या इथं? हे झिंगा आहे तिखट. अच्छा. ही कलेजी आहे. कलेज आहे का? आणि हे काय आहे? हे बकऱ्याचं पाय आहे बघा. अरे वा. म्हणजे एवढं हे बकऱ्याचं पाय आहे. अच्छा. हे सुकं चिकन आहे. सुकं चिकन आहे का? अरे वा. अच्छा. हे दही पोटा आहे. आहे का? वा वा. हे रसवाला चिकन आहे. रसवाले चिकन आहे का? रस्सेवाला रस्सेवाला. हे अंडा कढी. अंडा कढी आहे का? हे सर्व राईस आहे. राईस पण ठेवतात. हे शास आहे. शास पण ठेवतात का? ही तंदुरी बिर्याणी. तंदुरी बिर्याणी. तंदुरी फक्त. ही चिकन बिर्याणी. अच्छा. चिकन बिर्याणी पण ठेवतात. ही चिकन बिर्याणी दर म्हणजे रोजची असते का? रोजचीच आहे का? ही अंडा बुर्जी आहे. अंडा भुर्जी पण ठेवतात. ही मच्छी बांगडा फ्राय आहे. बांगडा फ्राय पण आहे. हे चिकन लेग पीस आहे. चिकन लेग पीस आहे का? चिकन लेग पीस आहे. अच्छा अच्छा. तर तुमच्याकडे दररोजचे मेनू आहेत का? म्हणजे ह्याच्यामध्ये काय चेंजेस नाही होत का? आणि आपल्याकडे भाकरी पण भेटते का? ही भाकरी नाचणी गहू भाकर आहे. आणि एकच प्रकारची भाकरी आपल्याकडे भेटते? नाचणी गहू आहे. अच्छा. ही पुरी आहे. पुरी पण भेटते का? पुरी पण असते, घावणे पण असतात. आजच्याला पुरी आहे. अच्छा. ही पुरी आहे. नाही तर डेली घावणे पण असतात का असे? अच्छा अच्छा. ही चपाती आहे. चपाती आहे. बघू शकता म्हणजे चपाती भेटतात. आणि भाकरी तुमची तांदळाची पण म्हणजे चेंज होत राहते का? की दररोजची भाकरी असते? तांदळाची भाकरी असते म्हणजे चेंज पण होत राहते ना? अच्छा. आणि तुम्ही किती पर्यंत आपल्याकडं जर बोलायला गेलं तर म्हणजे नॉनव्हेज थाली कशी भेटते? नॉनव्हेज थाली माझ्याकडे चिकन थाली 100 रुपये. अच्छा. आणि भाकरी घेतलं तर 110 रुपये. अच्छा. आणि पीस आपण घेतला तर? मच्छी पीस ती पण तेच भाव आहे. तेच 100 आणि 110. अच्छा. आणि मी काय बोलतोय, आणि आपल्याकडे जे हे होते भुर्जी होते ते त्याच्यामध्ये कसं म्हणजे तुम्ही देणार? एक भुर्जी येणार 50 रुपयाला. एक भाकर येणार 20 रुपयाला. एक राईस येणार 20 रुपयाला. अच्छा. एकूण 90 रुपये येणार आहे. एकूण 90 रुपये. आणि व्हेज थाली तुम्ही किती रुपयाला व्हेज बोलता? थाली 60 रुपये. 2 चपाती येणार. अच्छा. आणि 2 भाज्या येणार. एक वरण येणार. अच्छा. आणि आचार येणार. आचार पण आचार कांदा येणार. अच्छा. 60 रुपये आहे का? 60 रुपये. त्याच्यामध्ये चपाती पण येणार ना? त्यामध्ये ओके, चपाती ओके. येणार. अंडा थाली पण 30 आहे. 60 रुपये. अच्छा. आणि हा आपला स्टॉल किती ते किती लागतो? आपला स्टॉल किती ते किती लागतो? माझं 12:30 ते 4 पर्यंत. 12:30 ते 4 पर्यंत लागतो का? अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही एवढं सर्व मेनू बनवता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोण हेल्प करतो का घरी? मदत. हा, मदत नाही, करतो. हे मी एकटी बनवते. एकटी बनवतात. आणि आपल्यासोबत आता हे कोण हा आहेत? माझा कामगार आहे. अच्छा. कामाला ठेवलेलं आहे. अच्छा. आणि घरात तुम्ही म्हणजे एकटेच सर्व हा एकटीच करता? काम करते मी. भांडी पण मी अच्छा. एकटीच घासते. जेवण पण एकटीच. आणि एवढा कोण इथे सर्व आनंद देतो? म्हणजे सर्व तुमचे माझं मार्केट घरी येतो. अच्छा अच्छा. छानची प्राइस काय आपल्याकडे? 410 रुपये. 12 रुपये. 10 रुपये. 10 रुपये. अच्छा. 10 रुपये आहे. आणि भाजी कोणती आपली चेंज होते दर दिवशी की हीच राहते? वेगवेगळी असते भाजी. वेगवेगळी आहे का? एकच भाजी रोज नसते. अच्छा. म्हणजे ही आज भाजी आहे ती काय प्राइस असते? सिंगल जर कोणाला सिंगल भाजी घ्यायची घ्यायची तर 25 रुपये. 25 रुपयाला आहे. ही आज एकच भाजी आहे ना आपल्याकडे? दोन भाजी आहेत का? एक वाटाणा बटाटा. अच्छा. वाटाणा बटाटा हे पण सेम भेटेल का? हा 25 रुपये. अच्छा. भाजीचा रेट 25 आहे. डाळीचा रेट 25 आहे. अच्छा. भाजी अंडा कढी पण 25 आहे. अच्छा. आणि जर फक्त आपल्या राईस घ्यायला झाला तर 25 रुपये. 25 रुपयाला सर्व. वा. एकदम
एकदम स्वस्त प्राइस मध्ये तुम्ही देता आणि सर्व हा आपला मालवणी पद्धतीने जेवण बनवतो ना. ओके ओके. आणि तंदुरी बिर्याणी तंदुरी बिर्याणी आहे ना. तंदुरी बिर्याणी अशी घेतली तर एक 70 रुपये आहे. तंदुरी बिर्याणी घेतली तर 70 रुपये. 70 रुपये एक घेतली अच्छा तर. अच्छा आणि फक्त पूर्ण तंदुरी. बिर्याणी आणि तंदुरी घेतली तर 100 रुपये. 100 रुपये आहे का. अरे वा. आणि मच्छीची प्राइस काय असेल आपल्या मच्छी बाई 70 रुपये आहे. 70 रुपये 60 आहे का. 70 आहे 60 आहे. अच्छा ही मच्छी बाई 70 रुपये. अच्छा ही 70 रुपयाला मच्छी भेटते का. ही आपली बांगडा आहे ना हे? बांगडा आहे, मालवणी अच्छा बांगडा. बांगडा फ्राय आहे ते आपला. अच्छा मालवणी बांगडा आहे. आपल्याकडे मच्छी फक्त हीच आहे का आता. आता हीच आहे फक्त. म्हणजे तुमचे 70 रुपये झाले. दर दिवशी म्हणजे असं काय काय असतं वेगवेगळी आपल्याकडे? मच्छी असते. वेगवेगळी मच्छी असते का. अच्छा अच्छा म्हणजे ती एकच मच्छी असते असे नाही. म्हणजे अच्छा. प्रत्येक दिवशी माझ्याकडे वेगवेगळ्या मेनू वेगवेगळी असतो. मच्छी असते. आज मी आता पुरी केली उद्या घावणे असते. अच्छा उद्या खाऊन हा अच्छा. परवा वडे असते. बरोबर. कोंबडी वडे. कोंबडी वडे पण ठेवता का तुम्ही. वेगवेगळी डिश असते आमच्याकडे. अच्छा कोंबडी वडे पण आपल्याकडे एकच डिश असतात. नसते. बरोबर बरोबर. आता तुम्ही किती दिवसापासून येत आहे. एक 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष झाली का. जेवण चांगलं असतं. अच्छा. घरगुती जेवण आहे. घरगुती पद्धतीने जेवण. आणि तुम्हाला यांची प्राइस बद्दल काय बोलायचं आहे. एकदम रिजनेबल रेट आहे. Reasonable. बाहेरच्या हॉटेलपेक्षा चांगलं आणि सोडा वगैरे वापरतो. बरोबर बरोबर. चांगलं जेवण. थँक्यू. कसे आहेत दाखवा. अरे हा वा वा ग्रेव्ही लॉलीपॉप आहे का. एक लॉलीपॉप 70 रुपये. एक लॉलीपॉप 70 रुपयाला आहे का. 70 रुपये. तर मी तुम्ही बघू शकता लॉलीपॉपची साईज किती मोठी आहे आणि 70 रुपयाला म्हणजे एकदम रिझनेबल प्राइस आहे मित्रांनो. काय एवढा महागा नाही आहे. तर बघू शकता असं तुम्हाला हॉटेलमध्ये पण खायला नाही भेटणार मित्रांनो. जर तुम्हाला जर इथं यायचं झालं व्ह्युअर्सला आपल्या तरी कसे येतील म्हणजे ऍड्रेस काय इथला आहे आपल्या इथला. इथला ऍड्रेस महेंद्र कोटक बँक. महेंद्र कोटक बँक ना जवळ. आणि महेंद्र कोटक बँक आहे तिथे विजय सेल आहे. विजय सेल आहे. हा तो विजय सेल आहे तो. ओके ओके. हा तो विजय सेल आहे. Serious आणि हा cinema. विक्रोळी हा सिरियस आहे. हा. आणि हा विक्रोळीला रोड गेला. विक्रोळीला हा रोड जाणार आहे ना. अच्छा विक्रोळीला अच्छा. गेला. ओके ओके. समय स्टार्ट करताय सर्व जेवण बिवण बनवायला. सकाळी 3:45ला उठते. पावणे 4ला उठतात. अच्छा कायमच आहे. सकाळी 3:45ला उठली. काय? आंघोळ केली. तुला lunch आहे? 60 रुपये. सकाळी उठली आंघोळ केली का पीठ मळायला घेतला वगैरे सगळं म्हणजे भाजीपाला वगैरे. तुम्ही एकटाच सर्व एवढा करता. बापरे. हा नंतर वजरी पाया 5 वाजता येतो. हो अच्छा चिकनवाला 8 वाजता येतो. अच्छा. मच्छीवाला चिकनवाला 6 वाजता येतो. मच्छीवाला 8 वाजता येतो. ओके. तर चालू आहे तोपर्यंत माझी चपाती भाकरी चपाती भाकरी व्हेज जेवण राईस वगैरे बनवून जातो. म्हणजे पूर्ण व्हेज बनवून जातं माझं. पूर्ण व्हेज पहिला आधी बनवून घेतात. व्हेज पहिला आधी बनवून हा घेतात. व्हेज पहिला बनवून अच्छा जातो. आणि ते व्हेज नॉनव्हेज बरोबर हा ते तर आहे. बरोबर आहे. आणि आम्हीच व्हेज हो आम्ही नॉनव्हेज नाही खात. तुम्ही नॉनव्हेज नाही खात तुम्ही व्हेजच आहात का. आम्ही अरे वा. हो गया हम लोग 10 साल तो हो गया. 10 साल से हो गया. और कैसा खाना है आपको म्हणजे कैसा खाना लगता है. खाना यहाँ पे अच्छा रहता है, सस्ता भी रहता है. अच्छा सस्ता भी है और घर के जैसा खाना है. अच्छा. आप घर के डेली खाने में फर्क नहीं है कुछ. अच्छा और टेस्टी भी है. बराबर. और आप डेली यहाँ पे खाना खाते हो क्या? दिल्ली यहाँ खाना अच्छा. ये आप सब रिक्शा वाले मतलब डेली यहाँ पे ही खाना खाते हो क्या. ये अपने योगेश भाई है. ये भी ये वाले? एक नंबर जेवण आहे. मला चिकन अंडी पाया सूप पाया सगळं मस्त भेटन आणि एक्स्ट्रा तिचे पैसे नाही घेतो मावशी. अच्छा बरोबर आहे. दिलदार आहे मावशी. बरोबर. जेवण एक नंबर भेटत. काय एक्स्ट्रा पाहिजे त्याचे पैसे घेतो. नाही. कधी आम्हाला फ्री मध्ये पण हम लोग तो फ्री में भी खाना खिलाते रहते हैं हमेशा. हाँ खाना अच्छा रहता है एकदम मस्त घर के जैसा और हम लोग को खाना खाने मजा आता है. त्याला बोला ना. ही वजरी आहे. ही वजरी झाली आहे का? हा, ही वजरी झाली आहे. वाटी कुठे गेल्या वाट्या कुठे आहे ते. वो बाबा मेरा नंबर है अभी अर्बत के बाद. या पाया सुटचा रसा आहे ना त्याच्यात. काय सुद्धा रस्सा येणार. बद्री थालीमध्ये पण तुम्ही देता? हा, येणार. हो गया. ही भाकर आहे. भाकरी देणार. हे त्याच्यात जरा सुकट येणार. सुकट पण मिळणार. हा सुकट येणार. हे कांदा दे. हे बॉबी येणार. हे कांदा येणार. नंतर राईस येणार. ही तरी राईस आहे. हा ही 100 रुपये थाली. 100 रुपये झाले का एवढी स्वस्त तुम्ही देता मला वा. ठीक आहे बाई. काय नाव तुमचं. अच्छा तुम्ही तर 12 वर्षापासून येत आहे.
अच्छा म्हणजे डेली इथंच म्हणजे तुम्ही दुपारचं जेवण खाता का? डेली जेवण करायचं अच्छा डेली जेवणाला म्हणजे इथं असतो तुम्ही. आणि कसं तुम्हाला जेवण वाटतो? एकदम मस्त काय काय चव बद्दल काय एकदम बोलता? चव भारी. आणि तुम्ही इथं व्हेज आणि दोन्ही ट्राय करता का आलात तर? अच्छा आणि काय तुम्ही खाता तरी पण? तरी पण सगळं व्हेज नॉनव्हेज सर्व सगळं जे म्हणजे वारानुसार नाही जे भेटेल ते म्हणजे भेटेल ते. असं तुम्ही रोजचा. आणि तुम्ही यांच्या प्राइस बद्दल काय बोलाल? प्राइस एकदम लो है. लो है, रिजनेबल. अच्छा आणि आप अंकल कब से आ रहे हो यहाँ पे? बहुत दिन हो गए. बहुत दिन मतलब साल हो गए कि? साल हो गए. अच्छा बहुत साल से आ रहे हो. मतलब यहाँ की टेस्ट कैसी है आपको? अच्छा, कैसी एकदम लगी? अच्छा. अच्छा और कम से कम कितना साल हो आपको यहाँ? 27 साल. कितना साल से आप यहाँ पे आ रहे हैं? और वेज नॉन वेज दोनों भी ट्राई करते हो? अच्छा वेज नॉन वेज दोनों में करते हैं. और आपको यहाँ पे मतलब टेस्ट कैसी है? अच्छा टेस्ट है, एकदम टेस्ट है. अच्छा. जैसा सबसे घर का टेस्ट है. बराबर. और इसका क्वालिटी क्वालिटी अच्छी है. बात की तो? थोड़ा फ्रेश रहता खाना पीना सब अच्छा रहता है. अच्छा. और आप आपकी डेली का है मतलब दोपहर को आप डेली आते हो? अच्छा. जेवण मस्त आहे. चिकन आहे का? लेग पीस आहे सर्व आहे. हो सर्व असं. तुम्ही कधीपासून येता इथे? किती दिवस झाले तुम्हाला इथे? 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून. म्हणजे तुम्ही डेली म्हणजे दुपारला हा, इथं जेवतो. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे टेस्ट मध्ये काय वाटतं? टेस्ट मध्ये एकदम मस्त आहे. अच्छा. काय आहे? बिर्याणी आहे. बिर्याणी. ही कोणती बिर्याणी आहे? ही चिकन बिर्याणी आहे. चिकन बिर्याणी का? तंदूरी बिर्याणी चिकन बिर्याणी एकच असते ती. ही कशी येते म्हणजे ही आपल्या हाफ 70 रुपये येणार आप आहे. 70 रुपये आहे का? हे बिर्याणी आणि त्याचे 2 चिकनची पीस येणार. तर मित्रांनो आम्ही आता थाली मागितली म्हणजे नॉनव्हेजच आहे. त्यामध्ये मी सर्व मागितलं काय काय तुम्हाला सांगतो. हे पाया सूप आहे, सुक्का चिकन आहे, अजून दही पोटा आहे, सुकट आहे, ही बुर्जी ही बुर्जी आता दिली आम्हाला काकीने. अजून हे आहे ते वजडी आहे. ही वजडी आहे मित्रांनो बघू शकता. आणि एवढा आम्ही मागितलेला आहे. पुरी पण आहे यांच्याकडे, पुरी पण भेटेल. आणि भाकरी आहे ही भाकरी कोणती आहे? इलेक्ट्रिक आहे. भाकरी भाकरी नाचणी गहू येते आमच्याकडे. नाचणी गहू. तरी आता ही कोणती नाचणीची भाकरी आहे का? नाचणी गहूची भाकरी आहे. तर मित्रांनो ही नाचणी गहूची भाकरी आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय केलं राईस आहे. हा लेग पीस तर आहे. हा लेग पीस आहे आणि हा चिकन लेग पीस आहे. बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे. तर आपण आता टेस्ट करणार मित्रांनो. तर चला आपण आता सुरुवात करू आपल्या. तर आपण आता टेस्ट करूया मित्रांनो ह्याच्यापासून. हे चिकन फ्राय आहे. चिकन फ्राय. चिकन तळलेलं आहे ते. अच्छा अच्छा फ्राय आहे का? अच्छा. तर हा चिकन फ्राय पण आहे मित्रांनो बघू शकता. आपल्या एवढा आता दिलेला आहे मित्रांनो तर एवढा संपवायचा आहे. तर चला आपण स्टार्ट करूया भाकरीपासून. तर ही त्याची भाकरी आहे बुर्जी. आणि भाकरी आणि पहिला आपण सुका चिकन खाऊया मित्रांनो. अरे वा हे बघा मित्रांनो सुका चिकन अगदी घरगुती चव आहे मित्रांनो. पहिला म्हणजे खाल्ला त्याच्यामुळे समजलं ही चव आहे ना पुरी आपली कोकणी पद्धतीने म्हणजे मालवणी आहे सेम मालवणची चव येते एकदम. तर या आता आपण दही पोट्यासोबत यांची पुरी आहे मित्रांनो. पुरी पण चांगली भेटते. आपण पुरी ट्राय करूया. पुरी आणि पोटा खाऊया. हा पोटा आहे बघू शकता. दही पोटा आहे तिथे दही पोटा बोलतात. आपल्या कलेजी पोटा दही पोटा भरपूर काही नाव आहे. पोटा बेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे आपली जी कोकणी चव आहे ना सेम त्या पोट्यामध्ये लागली मला आता. काय मित्रांनो हे आहे ना चिकन लेग पीस आहे. चिकन लेग पीस खायचे माझ्या फक्त असेल आहे ते सगळं खायचे माझ्या. चिकन लेग पीस खूप चांगला आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे भाकरी आहे ना भाकरी आपण सुट्टीजवळ ट्राय करूया. तर बघू शकता आपल्याला सुकट पण आहे म्हणजे आपण सुका जावला वडा जावला पण त्याला आपल्या तो पण आहे. हे बघा पैसे दिले ना म्हणजे मित्रांनो आपण ना सर्व टेस्ट ट्राय करतो. एका डिश मध्ये आपल्याकडे कम से कम 7-8 तरी आपल्या डिश आहे. एका डिश मध्ये 7-8 डिश आहेत. ठीक आहे आपण ट्राय करतोय.
तर खूप मजा आली मित्रांनो. आणि आपण आता पुरी सोबत वजडी लास्ट आहे, वजडी ट्राय करूया. हे बघा ही वजडी आहे मित्रांनो, वजडी आहे वजडी. खूप छान आता म्हणजे काकीच्या हाताला वाटत खूप टेस्ट आहे, खूप छान बनलाय. सर्व जेव्हा मी ट्राय केला खूप छान आहे मित्रांनो. फक्त आपल्या राहण्यात आहे फ्राय केलेलं चिकन मित्रांनो बघत आहे. आणि घरगुती पद्धतीने ट्राय हे केलेला आहे, त्याच्यावर जास्त आणि असा ऑइली बिली काय तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. तर टेस्ट करूया. खूप छान आहे, सर्व जेवण खूप छान आहे, खूप आवडलं मित्रांनो. म्हणजे एक स्टॉलवर जे जेवायची जी मजा आहे ना ती नाही मित्रांनो. टेस्ट पण भेटेल तुम्हाला, क्वालिटी पण तेवढीच भेटेल आणि त्यामध्ये रिझनेबल प्राइस असते मित्रांनो. हे तर तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेलेत ना मित्रांनो, 200 तुमचे 700-800 रुपये कुठे गेलेत नाहीत. तर इथं या 100-200 रुपये कायच नाही, बरोबर आपल्याला भारी आहे. आणि जास्त जास्त प्राइस आहे ते 120 पर्यंत असेल मित्रांनो, जास्त नाही. त्या थालीमध्ये तुम्ही रिटर्न पण घेऊ शकता मित्रांनो. त्या रिटर्न काकी देतात. जर तुम्हाला जर तुमच्या आजूरी भूक लागली तर तुम्ही थोडा मागे जाते देऊ शकतात ते तुम्हाला, त्याला चार्जेस ते घेत नाही. आणि आपल्याला लास्ट आहे पाया सूप मित्रांनो. बघू इथं पाया सूप कसं आहे, तुम्हाला पिऊन दाखवणार आहे. सब आहे, बुर्जी आहे, बकरीचा पाया आहे, कलेजी आहे, दही पुरी आहे, चिकन सुक्का आहे. आज जेवण आहे, आज पैसे खूप आवडला. आणि मला असे डिशेस काय असतात ना ते खायला खूप आवडतात मित्रांनो. दाल वजडी झाली, सुका चिकन झाला, कढी वडा झाला. आणि हे युनिकच मी बघत आज या पहिल्यांदा काय त्याला बघितला. आणि भाकरी चपाती भुर्जी जर तुम्हाला मी सांगायची मित्रांनो, भुर्जी पण आपण ट्राय करूया. पुरा घरगुती प्रकारचं जेवण आहे, पुरा घरगुती पद्धतीने बनवतात. आणि आपली कोकणी पद्धत माहिती असेल तर कोकणी पद्धतीचा पुरा आहे. खूप छान मित्रांनो. आता पाठापाठ थाळी संपवतो. तर मित्रांनो तुम्ही घाटकोपर परिसर कुठे येत असाल ना त्या स्टॉलवर व्हिजिट नक्की करा मित्रांनो. काही तुम्हाला अशा प्रकारे डिश खायला भेटणार, युनिक प्रकारचे या बहुतेक यामध्ये. आणि याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, स्क्रीनवर पण ऍड्रेस देईल तुम्हाला. तर याचा बघा पाठीचा तर म्हणजे यायचं झालं ना तर पाठी श्रेयस सिनेमा आहे, बघू शकता. या श्रेयस सिनेमाच्या जस्ट समोर लावतात त्या. आणि बाजूला बघू शकता कोटक महिंद्रा बँक पण आहे, त्याच्या जस्ट बाजूलाच आहे. तर तुम्ही यायचं रिक्वायरमेंट असते ना किंवा फोन नंबर मध्ये तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो. आपण बघत असाल काय काय ट्राय केलं, भरपूर प्रकारचे आपल्याकडे म्हणजे मेनू होते मित्रांनो, ते सर्व आपण ट्राय केले आता आतापर्यंत. बघत असाल तर आपण चिकन लॉलीपॉप खाल्ला, वजडी होती मित्रांनो, भरपूर काय होता, कलेजी होता, कलेजी मोठा होता, भरपूर काय होते, भात होता, पुरी होती, अजून भाकरी होती. तर आपण भरपूर काय ट्राय केला मित्रांनो, बघू शकता. आणि काकीच्या हाताचा खूप चांगला म्हणजे टेस्ट आहे, अस्सल मालवणी आणि अस्सल कोकणी पद्धतीने बनवतात ते. आणि घरगुती पुरी टेस्ट भेटणार आहे मित्रांनो. आम्ही पण ट्राय करा, सर्व डिशेस सर्व चांगले होते आम्ही मित्रांनो. जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये याची ऍड्रेसची लिंक देईन. आणि जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल काय जर विचार असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल मित्रांनो, स्क्रीनवर देईल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि काकीने असं सपोर्ट करा, आपल्या मराठी माणूस हा धंद्यामध्ये उतरलाय चांगल्या प्रकारे. आणि या 18 वर्षापासून आपल्या इथं 18 वर्षापासून काकी आता खूप आहे. आणि तुम्ही कस्टमरला बघू शकता इथं आजूबाजूला जास्त आहे. हे बघा, हे पण भरपूर लोक असे मित्रांनो जेवायला येतो, बघू शकता. 12:30 मित्रांनो खूप इथे असतात काही आपल्या काकी खूप इथे येतात. 12:30 ते 2 खूप इथे भेटेल तुम्हाला मित्रांनो, कारण की 18 वर्षापासून खूप जुन्या हा फूड स्टॉल आहे मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की ते विजिट करा. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो. भेटू अशा एक नवीन व्हिडिओ खाण्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.